आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहराचा पाणीपुरवठा जुन्या जॅकवेलमधून सुरळीत सुरू असताना जॅकवेल नजीक घसरलेल्या क्रेनसह नजीकच्या पोकलेंची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे। यामुळे तासाभरात काढण्यात येणाऱ्या क्रेनचे काम थांबले आहे। 11:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी लाकडी दांडक्याने दोन्ही मशीनवर हल्ला केल्याने कंपनीसह क्रेनचे कर्मचारी भयभीत झाले आहेत। दरम्यान काल सायंकाळी जॅकवेल रोडवर 400 टनाची क्रेन बाहेर काढत असताना चिखलात घसरल्याने जॅकवेलला विद्युत पुरवठा करणारी केबल दाबली गेली होती। त्यानंतर मध्यरात्री डीपीजेन कंपनीने जनरेटर उपलब्ध करून जॅकवेलला विद्युत पुरवठा सुरू केला होता। आज सकाळी क्रेन काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। साधारण 2 तासांनी क्रेन काढण्यात यश येणार होते, मात्र अचानक हातात दांडकी घेऊन आलेल्या अज्ञातांनी क्रेनसह पोकल्यांची तोडफोड केली।